मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामं 30 मे पर्यंत पूर्ण करा असे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRD आदी यंत्रणांना मंगळवारी दिले आहेत. वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आयुक्त राव यांच्यासह अधिकाऱ्यांनी परिवहन सेवेच्या बसमधून पाहणी दौरा केला. पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, सेवा रस्ता आणि गायमुख घाट परिसरातील कामांची पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राव यांनी सोमवारी पाहणी केली. या पाहणीत कापूरबावडी जंक्शन, वर्तकनगर, चितळसर पोलीस स्टेशन परिसर, मानपाडा ब्रिज, ब्रह्मांड चौक, डोंगरपाडा, आनंदनगर जंक्शन, कासरवडोली, ओवळा चौक, गायमुख चौपाटी ते गायमुख जकात नाका आणि गायमुख घाट या ठिकाणांचा समावेश होता. गायमुख चौपाटी समोरील रस्त्याच्या साईड शोल्डरचं तातडीनं काँक्रिटीकरण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. अमृत जलवाहिनी, मेट्रो खांबाखालील काँक्रिटीकरण, सेवा रस्ता मर्जिंग, पेव्हर ब्लॉक, स्लीप रोड दुरुस्ती, विद्युत पोल शिफ्टिंग आणि पाईपलाईन स्थलांतर यांसारख्या कामांचा आढावा घेऊन अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. गायमुख ते कापूरबावडी मार्गावरील नागला बंदर, आनंदनगर चौक, वाघबीळ ब्रिज, कासरवडोली, गवळीपाडा, मेट्रो स्टेशन परिसरात मर्जिंग, रस्ते दुरुस्ती आणि पुलांची पाहणी करत मर्जिंगमध्ये अडथळा ठरणाऱ्या जलवाहिनी आणि विद्युत खांब तातडीनं स्थलांतरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महावितरण अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. तसंच पदपथावरील अतिक्रमण हटवण्याचेही आदेश देण्यात आले.